शेजारच्या कविता वहिनीला साडी बदलताना रोज बघायचो. एकदा तिने घरामध्ये बोलवले आणि माझ्याजवळच साडी बदलायला लागली. तिला तसं बघून मला सहन झालं नाही आणि तिला तिथेच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मी राघव. मला अशी एक सवय लागली होती की ती सुटता सुटेना. एक दिवस असं काही बघितलं होतं की परत परत तेच बघावं वाटत होतं. त्याच्याशिवाय माझा दिवस पण चांगला जात नव्हता. आमच्या शेजारी कविता वहिनी राहत होती. आमच्या दरवाजामधून कविता वहिनीचं सर्व घर दिसत होतं. तिच्या घराचा दरवाजा आणि आमच्या घराचा दरवाजा समोरासमोर होता. दोन्ही बाजूला भिंती होत्या. बाहेर जायला कविता वहिनीला आणि आम्हाला एकच गेट होता. कविता वहिनीच्या घरी त्यांचा नवरा आणि कविता वहिनी फक्त दोघेच राहायचे. सकाळी सकाळी मी जेव्हा झोपेतून उठलो तेव्हा तर माझी झोपच उडाली. डोळे चोळत मी दरवाजाजवळ बसलो आणि समोर बघितलं, कविता वहिनी तिच्या दरवाजाजवळ साडी बदलत होती. तिला साडी बदलताना बघून माझे डोळे उघडे तर उघडेच राहिले. एक क्षणभर पण माझी नजर कविता वहिनीवरून हटली नाही. कविता वहिनी फक्त पेटीकोटवर होती. दुसऱ्या दिवशी पण तिसऱ्या दिवशी पण रोज कविता वहिनीला साडी बदलताना बघू लागलो. माझं कविता वहिनीला असं रोज बघणं सुरू होतं. पण एकदा मी तिला बघत असताना तिची नजर माझ्याकडे आली. कविता वहिनीच्या लक्षात आलं की मी तिला साडी बदलताना बघतो. एकदा तिने मला तिच्या घरामध्ये बोलवलं आणि माझ्यासमोरच साडी बदलायला सुरुवात केली. अगोदर तर तिच्या अंगावर काहीच नव्हतं. कविता वहिनीला तसं बघून मला सहन झालं नाही आणि मी तिला तिथेच. कविता वहिनी म्हणाली, थांब जरा, मला माहीत आहे तू रोज मला बघतो आणि त्यामुळेच तुला आज घरी बोलवलं आहे. कविता वहिनीने मला दरवाजा बंद करायला सांगितलं आणि म्हणाली, रोज फक्त बघत होता ना, आता प्रत्यक्ष अनुभव घे. माझं तर नशीबच उघडलं होतं, कारण मला काही जास्त प्रयत्न न करताच सर्व काही भेटलं होतं. त्या दिवशी तर कविता वहिनीने स्वतःहून बोलून मला तसला अनुभव दिला आणि त्यानंतर मी कविता वहिनीचा दिवानाच झालो होतो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.